solo. DJ solo. आता जर तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रेनिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट येथे ओपन करायचं आहे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो फोटो आहे ते आपला इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि इथे तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हा जो फोटो ॲड केला त्यावरती क्लिक करून 2 बोटांनी सेट करायचं आहे मध्यभागी. त्याच्यानंतर इथून बॅक करायचं आहे. इथून तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. त्याआधी फोटोच्या पहिल्या इन्व्हिटेशन मग ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉडी दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करू सिम्पली इथून ॲड करायचा. हा बीट मॉडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करायचं आहे. खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते, थोडे इथे स्क्रोल करू. ते एक्स्ट्रा कॉडचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ जेवढे हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर सिम्पली इथून बॅक करायचं ना हा जो बीट मॉडी दिला आहे आपण त्यामध्ये ज्या बीट दिल्यात जेथून चेंज होतील तिथून हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा. पहिली बीट बघायची कुठे चेंज होत आहे, इथे बीट चेंज होते. ठीक आहे, अशा प्रकारे. तर सिम्पली हा जो फोटो त्यावरती क्लिक करू तर स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते लगेच. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तिथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर हा जो बीट मार्क आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं स्क्रोल करायचं आहे आणि इथं तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जे इमोजी दिले ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे. तर मी आता इथून आहे ना सर्व फोटो बीट नावासर इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या लगेच. तर इथे तुम्ही पाहू शकाल सर्व फोटो आपण बीट नावासर इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जे पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं. लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो ब्लान्स नावाचा पेट आहे इथून सिलेक्ट करायची, जी लेंथ असे संपूर्ण कमी करायची आणि इथून मग अप्लाइड ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. खाली 3 नंबरला इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना आउटमधला रोटेशन क्लोजिंग हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅनोमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला रिपिलचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला रोटेशन ओपनिंग हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना स्विंग बॉटमचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला डिस्टोर लेफ्टचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या प्लॅनोमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे कॉम्बोमधला. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला सिम्पली ते रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला स्विंग बॉटमचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना स्विंग राईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे इनमधला. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना स्विंग बॉटमचा जो फेड आहे इथून मिळून जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करायचा इनमध्ये आहे तो. त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना सिम्पली इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून मिळून जाईल इनमध्ये इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला स्विंग बॉटमचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅनोमा 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहिले इन्व्ह्यूट यायचं आहे. पहिले इन्व्ह्यूट आल्यानंतर ते तुम्हाला इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला आहे ना सिम्पली सर्चवरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला डायमंड झूमचा जो फेड आहे तो सर्च करायचा आहे आणि इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल आपला जो हा 4 सेकंदाच्या मागचा फोटो आहे त्या फोटोला ठेवायची.
त्यानंतर सिम्पली आपल्या त्याच लेअरवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटचा ऑप्शन 3 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटवरती क्लिक केल्यानंतर जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं आहे. रिप्लेसचा ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये तुम्हाला हा जो सेटचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला स्पीड 10 ठेवायचे आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा यायचं आहे. फीड इफेक्टवरती क्लिक करायचं. तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिक नावाचं आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याचे इफेक्ट चिल्लेन तसे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला आहे ना स्पीड इंटेन्सिटी 20-20 ठेवायचं. तिन्ही पण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 5 सेकंद तिथलं पुढे जो तुम्हाला स्प्लिट केला ते द्यायचं. पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला 5 सेकंद तिथलं पुढे त्या फोटोला ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करायचं. फिल्टर 0 करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. हा जो आपला 8 सेकंद इथला फोटो आहे त्या फोटोला सुद्धा ही लेअर अशा ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, ही जी आपण सेकची लेअर ॲड केली त्या लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचा ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. थोडे ह्या लेअरवरती पुश करून ही जी लेअर आहे आपली इथपर्यंत आणायची. सिम्पली ते तुम्हाला दाखवतो. तिथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर आहे ना हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टचा जो वरती ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होऊन जाईल.